राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा मूळ जिल्हा असलेल्या चंद्रपुरात मध्यवर्ती सहकारी बँकेला एक अनोखा पथदर्शी प्रकल्प राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी बँकेच्या माध्यमातून कृषी 360 ॲपची निर्मिती केली आहे. मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांची हक्काची बँक आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीक स्थिती, कृषी सवलती यासह आपत्तीच्या काळातील मदत एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. आगामी काळात याच ॲपच्याद्वारे कृषी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण होणार असून 19 मे रोजी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थिती या बँकेच्या नव्या ॲपचा प्रारंभ सोहळा होणार आहे. आजच्या डिजिटल युगाशी सुसंगत कृषक समाजालाही सातत्याने अपडेट करण्यासाठी बँकेने मोठे डिजिटल पाऊल उचलले आहे. शेतकरी वर्गाला पीक कर्ज मिळवताना होणारा त्रास आता कायमचा दूर होणार असून सहज, जलद आणि पारदर्शक पद्धतीने पीक कर्ज उपलब्ध होणार आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा संपूर्ण एक चांगला कृषी 360 ॲप हे राबवण्याचं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पायलट प्रोजेक्ट म्हणून या बँकेला दिलेला आहे. आणि हा संपूर्ण शेतकऱ्यांशी सुद्धा याविषयी चर्चा झालेली आहे आणि ग्रासरूटवर सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यापर्यंत सुद्धा आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि महसूल खात्याने चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या महसूल खात्याशी सुद्धा आमच्या बँकेचं संपूर्ण टायअप होऊन त्यांचे महसूलचे संपूर्ण जिल्ह्याचे सातबारे याच्यामध्ये दिसतात. पूर्ण पारदर्शकता आहेत आणि यापुढे सुद्धा या ॲप शेतीमध्ये कोणतं पीक घेतावं आणि किती उत्पन्न होत आहे याची सुद्धा ते उपग्रहाद्वारे संपूर्ण माहिती होईल, जेणेकरून निसर्ग कोपला तरी शेतकऱ्यांच्या जे काही नुकसान भरपाई आहे ते शासनामार्फत जलद गतीने यावे आणि सत्य माहिती ही चंद्रपूर जिल्ह्याच्या कास्तकारांची शासनापर्यंत जावी याची सुद्धा त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती येईल. आणि लवकरच त्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे त्यांना लवकर गेले पाहिजे हे सुद्धा माहिती होईल. इतकेच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या पिकाखाली किती शेती तिथे वाहत आहे, काय करत आहे, किती शेती पडित आहे याची सुद्धा माहिती जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासन सगळ्या विभागांना माहिती राहील. आणि हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांचा पायलट प्रोजेक्ट राबवण्याचा एक विशेष आहे. आणि क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.